हॅलो फ्रेंड्स, सो वेलकम टू लेट्स लर्न. तर आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रुदरफर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. ठीक आहे. सो ॲक्च्युली या व्हिडिओच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बघितला होता, गायगर्स अँड मार्सडन एक्सपेरिमेंट. तो जो एक्सपेरिमेंट आहे तो रुदरफर्डने सजेस्ट केलेला होता. सेम एक्सपेरिमेंटवरती रुदरफर्ड्सने जे रिझल्ट्स अँड कन्क्लुजन्स कॅरी आउट केले ते आपण बेसिकली याच्यात बघणार आहोत. ठीक आहे. सो इथे एक सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल घेतलेला आहे. हा ब्लॉक जो आहे तो इंडिकेट करतोय सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल. अँड इथे एक अल्फा बीम जी आहे ती स्ट्राईक केल्या गेली अशा प्रकारे. अँड दिस इज युअर थिन गोल्ड फॉईल. आपण या थिन गोल्ड फॉईल यूज केलेली म्हणून याला रुदरफर्ड गोल्ड एक्सपेरिमेंट सुद्धा असं म्हणतात. रुदरफर्ड गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट. ओके. सो ॲक्च्युअलमध्ये एक ब्लॉक घेतलेला आहे जो सोर्सेस आहे ऑफ अल्फा पार्टिकल आणि देन आपण एक थिन अल्फा पार्टिकलची जी बीम आहे ती स्ट्राईक केली लाईक दिस. आय विल टेक द येलो कलर. ओके. सो स्ट्राईक केल्यानंतर आपण लाईक असं बघितलं की एक्सपेरिमेंट झाल्यानंतर स्ट्राईक केल्यानंतर आपण असा रिझल्ट बघितला की त्यापैकी काही जे तुमचे बीम्स आहेत, जे काही अल्फा रेज आहेत त्या काय झाल्या, ट्रान्समिट झाल्या. त्याच्यापैकी काही रेज काय झाल्या इथे डेव्हिएट झाल्या, मीन्स डिफ्लेक्ट झाल्या काही अँगलने. हे आपण मागच्या एक्सपेरिमेंटमध्ये बघितलं होतं. गायगर्स मार्सडन एक्सपेरिमेंटमध्ये पण सेम जे ऑब्झर्वेशन्स आहेत तेच मी रिपीट करते. अँड आफ्टर दॅट काही ज्या आहेत त्या मोर दॅन 90 डिग्रीने डिफ्लेक्ट झाल्या. काही ज्या अल्फा रेज आहेत त्या मोर दॅन 90 डिग्रीने, जसं की बघा इथे या रेज ज्या आहेत त्या मोर दॅन 90 डिग्रीजने रिफ्लेक्टेड आहे. आणि काही 180 डिग्रीने रिफ्लेक्ट झाल्या, मीन्स त्या डायरेक्टली पाठीमागं आल्या. बट या सगळ्या एक्सपेरिमेंटमध्ये रुदरफर्ड नोटीस दॅट की सगळ्यात जास्तीत जास्त रेज काय इथे रिफ्लेक्ट झाल्या मीन्स काय झाल्या, पास झाल्या. डायरेक्टली इथे पास झाल्या. जास्तीत जास्त रेज ज्या आहेत त्या डायरेक्टली पास झाल्या. आणि खूप कमी ज्या रेज आहेत त्याच मोर दॅन 90 अँगलने डिफ्लेक्ट झाल्या. आणि त्याच्यापेक्षाही खूप कमी रेज या पर्टिक्युलरली रिपल झाल्या. रिपल मीन्स 180 डिग्रीने पुन्हा वापस आल्या. जसं की तुम्हाला इथे दिसतं एक्सपेरिमेंटने. हे जे स्कॅटर्ड पार्टिकल्स आहेत ते बघा इथे पण मोस्ट ऑफ द रेज काय तुमच्या रिफ्लेक्ट झालेल्या आहेत आणि लाईक स्कॅटरिंग झालेली इथे. ठीक आहे. आणि त्यापैकी काही ज्या आहेत त्या काय वापस इथे अशा प्रकारे मीन्स मोर दॅन 90 डिग्रीने काय झाल्या आहेत, डिफ्लेक्ट झालेल्या आहेत. आणि काही रेज ज्या आहेत त्या 180 डिग्रीने रिपल झालेल्या आहेत. ओके. या 180 डिग्रीने रिपल झालेल्या आहेत. सो याच्यावरून रुदरफर्डने कन्क्लुजन्स काढलं आणि विच आर रिलेटेबल टू द जे जे थॉम्सन्स. जे जे थॉम्सन्सच्या अंडरमध्ये सगळ्यांनी काम केलेलं आहे, लाईक रुदरफोर्ड, गायगर, मार्सडन. सो यांना सुद्धा नोबेल प्राइज मिळालेले आहेत सगळ्यांना मोस्ट ऑफ त्यांच्या एक्सपेरिमेंटसाठी. आणि हे त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की जे जे थॉम्सन वॉज अ रिअली गुड मेंटर बिकॉज त्याच्या खाली जे जे थॉम्सन यांनी ज्यांना मेंटरिंग केलेले त्यांनी नोबेल प्राइज घेतलं होतं. मोस्ट ऑफ जणांनी नोबेल प्राइज घेतलं होतं. दॅट्स वाय वी विल कॉल जे जे थॉम्सन ॲज अ बेस्ट मेंटर. ओके. सो लेट्स मूव्ह. तर कन्क्लुजन कळालं तुम्हाला की मोस्ट ऑफ रेज ज्या आहेत त्या काय झाल्यात इथे पास झाल्यात. बट त्यापैकी खूप कमी रेज ज्या आहेत त्या काय झाल्या मोर दॅन 90 डिग्रीने इथे डिफ्लेक्ट झाल्या. आणि काही रेज रिपल झाल्या 180 डिग्रीने. ठीक आहे. सो जे जे थॉम्सन्सने असं कन्क्लुजन्स रुदरफर्डने असं कन्क्लुजन्स काढलं की लाईक वेट अ सेकंड ओनली. सो आपण इथे क्वांटिटी घेऊया पहिले आणि नंतर मी तुम्हाला कन्क्लुजन्स सांगते आणि कंपॅरिझन सांगते. ओके. सो ओनली 0.14%. तर याचा अर्थ काय, 14 आउट ऑफ 10,000. 14 आउट ऑफ 10,000चे जे तुमचे अल्फा पार्टिकल्स आहेत ते डेव्हिएट झाले मोर दॅन 1 डिग्री, मीन्स लाईक दिस. हे जे 1 दॅन, सो 14 आउट ऑफ 10,000 ते डेव्हिएट झाले मोर दॅन 1 डिग्री. अँड ओनली 0.0125% मीन्स 1 आउट ऑफ 8,000 अल्फा पार्टिकल डेव्हिएट मोर दॅन 90 डिग्री. मीन्स बघा तुम्ही फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे जे 90 डिग्रीने डिफ्लेक्ट झाले आणि जे 1 डिग्रीने डेव्हिएट झाले. सो मोस्ट ऑफ देम डायरेक्टली पास
most of them got deviated, most of them got deviated with a larger angle, and some of them, like very few of them get come back with a 180 degree. Okay, सो हे कन्क्लुजन्स काढलं तर आहे. सो लाईक याने कंपॅरिझन केलं, मीन्स रुदरफर्डचा जो एक्सपेरिमेंट आहे, जर सपोज आपण ते कम्पेअर केलं जे जे थॉम्सनच्या मॉडेल सोबत. सो जे जे थॉम्सनने काय सांगितलेलं होता मॉडेल, जे जे थॉम्सन यांनी मॉडेल असं सांगितलेलं होतं आपल्याला की लाईक सपोज वेट अ सेकंड. सो थॉम्सनचं मॉडेल काय सांगितलेलं होतं की लाईक आपला जे ॲटम आहे ते काय एका वॉटरमिलन सारखं आहे. जर तुम्ही गेस करा, ॲटम जर वॉटरमिलन सारखं असतं आणि देन आपण त्याच्यावरती हा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट केला असता तर काय झालं असतं, लाईक वॉटरमिलनमध्ये ज्या सीड्स असतात, तर सीड्सला काय ॲज अ काय सांगितलेलं होतं, इलेक्ट्रॉन्स. अँड जो गर असतो तुमचा वॉटरमिलन मधला, तर त्याला काय म्हटलं होतं, पॉझिटिव्हली चार्ज. सो थॉम्सनने जे मॉडेल सांगितलेलं होतं ते वॉटरमेलन सारखं होतं. सो जे सीड्स आहेत ते तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि जो गर आहे तो होल युनिफॉर्मली पॉझिटिव्ह चार्ज आहे. दिस इज युनिफॉर्मली पॉझिटिव्ह चार्ज. बट जर सपोज मी इलेक्ट्रॉन्स लाईक याच्यावरती अल्फा पार्टिकल्सने हे केलं असतं, मीन्स आता जर मी याच्यातून अल्फा पार्टिकल पास केले असते तर काय झालं असतं की जर सपोज मी कन्सिडर करते की थॉम्सन मॉडेल आहे, ठीक आहे, मी प्रूफ करून दाखवते तुम्हाला की थॉम्सन मॉडेल जे होतं ते कम्प्लिटली करेक्ट नव्हतं. ठीक आहे, आपण हे प्रूफ करू शकतो स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटने. जर आपण थॉम्सन मॉडेल घेतलं, ठीक आहे, तर थॉम्सन मॉडेल तुम्हाला काय सांगतं की कम्प्लिटली हा जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि हे इलेक्ट्रॉन्स आहेत. तर मोस्ट ऑफ द काय झालं इथे, काय जे तुम्ही रेज केले होते, अल्फा रेज होते, तर ते इलेक्ट्रॉन्सला स्ट्राईक होऊन लाईक दिस, मोस्ट ऑफ द अल्फा रेज काय झाले असते, लाईक दिस डेविएट झाले असते. सगळे जे मोस्ट ऑफ द अल्फा रेज आहेत ते खूप जास्त स्ट्राईक झाले असते. बट स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटमध्ये आपलं कन्क्लुजन काय की ओनली 0.14%, ओनली 0. लाईक आपण एक्सपेरिमेंटमध्ये काढलं होतं ना, ओनली 0.14% आउट ऑफ 10,000 अल्फा पार्टिकल्स डेविएटेड मोर दॅन 1 डिग्री. सो म्हणजेच ओनली 14 आउट ऑफ 10,000 हे डेविएट झाले मोर दॅन 180 डिग्री आणि जास्तीत जास्त पास झाले. उरलेले सगळे मोस्ट ऑफ काय झाले, डायरेक्टली पास झाले. सो याचा अर्थ काय असतो की जर जास्तीत जास्त तुमचे रेस पास झाले तर म्हणजे इथे फ्री स्पेस आहे, इथे काय आहे, लार्ज फ्री स्पेस आहे. ठीक आहे, हे एक कन्क्लुजन आलं की जे थॉम्सन मॉडेलला रॉंग प्रूफ करतं. तर म्हणून रुदरफर्डने असं कन्क्लुजन काढलं की इथे लार्जर फ्री स्पेस आहे. अगेन सेकंड ऑब्झर्वेशन काय होतं आपलं की 14% तर हे तर झालं की ते लाईक 14% जे ते मोर दॅन 180 डिग्री, सॉरी 14% जे आहेत ते मोर दॅन 1 डिग्रीने डेविएट होतात आणि मोस्ट ऑफ देम डायरेक्टली पास होतात. जे डायरेक्टली पास होतात ते कशातून जात आहेत, फ्री स्पेस मधून. आणि जे 1 डिग्रीने डेविएट होतात तर ते लाईक न्यूक्लियसच्या साईड वरती स्ट्राईक होत आहेत, त्याच्यामुळे त्यांचं डेविएशन 1 डिग्री चेंज होत आहे. ठीक आहे, सो खूप कमीत कमी रेज 1 डिग्रीने डेविएट होत आहेत. सो याचा अर्थ असा झाला की ॲटमची साईज जर मी कम्पेअर केली आणि न्यूक्लियसची साईज कम्पेअर केली तर ॲटमपेक्षा न्यूक्लियसची साईज ही माझी काय राहील, छोटी राहील. कारण कमीत कमी जे इलेक्ट्रॉन्स आहेत माझे, सॉरी कमीत कमी जे अल्फा रेज आहेत ते काय झालेत, 1 डिग्रीने डेविएट झालेत आणि मोस्ट ऑफ देम जास्त पास झालेत, म्हणजे खूप जास्त फ्री स्पेस आहे. आणि काही मोर दॅन 190 डिग्रीने डेविएट झाले. ठीक आहे, हे जे आहेत काही रेज ते काय झाले, मोर दॅन 90 डिग्रीने डेविएट झाले. तर यांचं पर्सेंटेज किती आहे, 0.01. तर याचा अर्थ असा आहे की हे कडेवरनं स्ट्राईक होता, न्यूक्लियसच्या एकदम मध्यभागी स्ट्राईक झाले. ठीक आहे, न्यूक्लियसच्या मध्ये स्ट्राईक झाले किंवा लाईक थोडंसं बाजूला स्ट्राईक झाले. जे मध्ये स्ट्राईक होतील ते काय होतील, कम्प्लिटली 180 डिग्रीने रिफ्लेक्ट करतील. आणि जे इथे स्ट्राईक होतील, जसं की हा रेस दिसतोय तो मोर दॅन 90 डिग्रीचा अँगल बनवेल.
अशा प्रकारे रुदरफर्डने हे कन्क्लुजन्स काढले आणि हे ह्या थेरीला मीन्स थॉम्सनच्या थेरीला सुद्धा रॉंग प्रूफ पण करतायत बट कम्प्लिटली रॉंग प्रूफ नाही करत आहे. ठीक आहे. थॉम्सनने हे सांगितलेलं होतं की इलेक्ट्रॉन्स आहे आणि थॉम्सनने पहिल्यांदा नाव दिलेलं होतं जे कॅथोड रेज आपण ज्यांना म्हणतो तर त्या पार्टिकल्सला पहिल्यांदा नाव दिलेलं होतं ॲज अ इलेक्ट्रॉन्स. ओके. सो देन अगेन रुदरफर्डने काय नेक्स्ट कन्क्लुजन काढलं की लाईक हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कम्प्लिटली लाईक एका पोझिशनला नाही आहे. एका पोझिशनला नाही मीन्स स्टेशनरी नाही आहे, मुव्हिंगमध्ये आहे. ठीक आहे. जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एका पोझिशन्सला नाही आहेत, मुव्हिंग. सो बेसिकली जर सपोज मी कन्सिडर करते की लाईक आपण दुसऱ्या स्लाइडवर जाऊया. जर सपोज मी कन्सिडर करते की लाईक दिस इज ऑर्बिट. ओके. दिस इज द न्यूक्लियस. ओके. आणि जो इलेक्ट्रॉन आहे तो रिव्हॉल्विंग नाही आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉन आहे तो रिव्हॉल्विंग नाही. न्यूक्लियसमध्ये काय असतात लाईक पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आणि इलेक्ट्रॉन्स इज निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. सो बेसिकली हे इलेक्ट्रॉन्स काय करतील, अट्रॅक्ट होतील इकडे न्यूक्लियसकडे आणि याच्यावरती कोलाइड होतील. सो जनरली जर सपोज मी असं कन्सिडर केलं की हा इलेक्ट्रॉन माझा स्टेशनरी आहे, इलेक्ट्रॉन काय स्टेशनरी आहे, तर त्या कंडिशनमध्ये काय होईल की जो हे लाईक तुमचा जो ॲटम आहे तो कोलॅप्स होऊन जाईल. सिमिलर हा कॉन्सेप्ट आहे तुमचा आपला सोलर सिस्टीम सारखा. सपोज आपले सगळे जे प्लॅनेट्स आहेत ते सनच्या अराउंडमध्ये काय होतात, एका पर्टिक्युलर डायरेक्शन्समध्ये रिव्हॉल्व्ह करतात. जर त्यांनी रिव्हॉल्व्ह नाही केलं तर ड्यू टू अट्रॅक्शन फोर्स ऑफ सन ऑल द प्लॅनेट्स विल कोलाइड ऑन द सन. ओके. अँड बिकॉज ऑफ दिस सोलर सिस्टीम विल गेट डॅमेज. इन द सेम वे जर सपोज हे रिव्हॉल्विंग नसतील तर काय होईल, स्टेशनरी इलेक्ट्रॉन्स कोलाइड होतील पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्सवरती आणि त्याच्यामुळे जो ॲटम आहे तो काय होईल पर्टिक्युलरली कोलॅप्स होऊन जाईल. म्हणून रुदरफर्डने हे पण एक कन्क्लुजन काढलं की ऑल द इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते रिव्हॉल्विंग आहे, स्टेशनरी नाही आहेत. ठीक आहे. आणि अजून एक कन्क्लुजन आहे जे रुदरफर्डने स्टेटमेंट दिलेलं आहे अजून एका कन्क्लुजनचं. सो बेसिकली लाईक ते कन्क्लुजन मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडमध्ये सांगते. ठीक आहे. सो द मेजॉरिटी हे तर मी सगळं ऑलरेडी सांगितलेलं आहे, बस रिपीट करते लाईन. मेजॉरिटी ऑफ द मास इज कॉन्सन्ट्रेटेड इन स्मॉल साईज. मेजॉरिटी ऑफ द मास इज कॉन्सन्ट्रेटेड इन स्मॉल साईज का, कारण लाईक मास ह्याची साईज स्मॉल आहे त्याच्यामुळे तुमचे जे अल्फा पार्टिकल्स आहेत ते 0.14% अल्फा पार्टिकल्स काय झाले 1 डिग्रीने रिफ्लेक्ट झाले आणि मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल लाईक दिस हे 1 डिग्रीने डिफ्लेक्ट झाले आणि मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल डायरेक्टली पास झाले. जर सपोज मला सांगा, जर सपोज मी न्यूक्लियसची साईज मोठी घेतली असती, मास ऑफ द न्यूक्लियस मोठं घेतलं असतं तर काय झालं असतं लाईक दिस. सो रेस काय झाले असते, रिपल झाले असते, 180 डिग्रीने रिपल झाले असते आणि अदरवाइज रेस काय झाले असते, डिफ्लेक्ट झाले असते विथ अ लार्जर अँगल. हे असं राहिलं असतं जर माझी न्यूक्लियसचा मासची साईज मोठी राहिली असती. बट न्यूक्लियसची साईज स्मॉल होती म्हणून आपण मोर दॅन 180 डिग्रीपेक्षा जास्त अँगल बनवले आणि 180 डिग्रीने वापस आलेही 1 डिग्री अँड 180 डिग्री. So which have the positively charged ion. It contain most of the mass of atom. So whatever the mass of the nucleus, this nucleus have the most of the mass of the atom. Because electrons जे ते काय revolving याच्यात आहेत. So त्याच्यामुळे तुमच्या atom मध्ये like atomचं जेवढं mass असेल त्याच्या comparison मध्ये most of the mass कोणी ऑक्युपाय केलेलं आहे, न्यूक्लियसने ऑक्युपाय केलेलं आहे. The size of a positively charged particles was found to be 10 FM. So इथे काय FM means रेडिओसिटी वाला FM नाही आहे. सो जी पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलची जी साईज आहे ऍक्च्युअल मध्ये ती साईज आहे 10 FM. दॅट इज इक्वल्स टू 10⁻⁻15. FM means femtometer. ओके, विच इज अबाउट 10⁵ ऑफ ॲटम साईज. म्हणजे जी पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत न्यूक्लियसमध्ये तर त्यांची साईज 10 FM आहे आणि ऍक्च्युअली जर ते कम्पेअर केलं आपण ॲटम सोबत तर 10⁻⁵
ऑफ ॲटम साईजने ते येतं. द व्हॉल्यूम ऑफ अ न्यूक्लियस पार्टिकल वॉज दस फाउंड टू बी 10⁻⁻15 टाइम्स ऑफ ॲटम. सो जो व्हॉल्यूम आहे याचा न्यूक्लियसचा तो काय मिळाला 10⁻⁻15 टाइम्स ऑफ ॲटम. सो व्हॉल्यूम सुद्धा कमी येईल ऑब्व्हियसली. जर ही ॲटमची साईज असेल तर याच्यापेक्षा हे कमी आहे हे इथे इंडिकेट केलेलं आहे. आणि इथे किती रेशोमध्ये कमी आहे त्याची मॅग्नेट्यूड सांगितली. हे सगळे कन्क्लुजन्स आहेत. ठीक आहे. सो एक आणि अगेन लाईक हे पण कन्क्लुजन्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो वन मोर कन्क्लुजन इज देअर. ॲक्च्युली वन मोर कन्क्लुजन्स इज देअर. No positively charged particle emitted by the atom while negatively charged particle electrons are emitted. Means जे लाईक ॲटम्स जे ऑर्बिट्स आहेत आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये काय असतं आपले पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स अँड इलेक्ट्रॉन्स जे की निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत ते रिव्हॉल्विंग मध्ये असतात लाईक दिस. जर सपोज मी येलो कलर्सचे हे इलेक्ट्रॉन्स कन्सिडर केले तर सो हे रिव्हॉल्विंग डायरेक्शन्समध्ये असतात. ठीक आहे. आणि ॲटम्समध्ये काय असतात पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. सो बाय हिटिंग म्हणा किंवा बाय अदर थिंग्स म्हणा, बाय हिटिंग किंवा इलेक्ट्रिक फील्ड देऊन आपण काय बघितलेलं आहे आतापर्यंत की इलेक्ट्रॉन्स काय करतात इमिट्स होतात. इलेक्ट्रॉन्स काय होऊ शकतात इमिट होऊ शकतात हिटिंग पर्पजने किंवा बाय अदर पर्पजने. इलेक्ट्रॉन्स काय करतात होऊ शकतात इमिट होऊ शकतात. बट आपले जे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत ते कधीही इमिट होत नाही. सो हे सुद्धा कन्क्लुजन, हे जे कन्क्लुजन आहे ते रुदरफोर्डच्या थेअरीने एक्सप्लेन केलेलं आहे. कसं काय? कारण लार्ज मास ऑफ द न्यूक्लियस विच डज नॉट गेट अफेक्टेड व्हेन द फोर्स इज अप्लाइड ऑन ॲटम. सो बेसिकली तुमचे जे ऑल द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात ते कुठे असतात न्यूक्लियसमध्ये. आणि न्यूक्लियस विल हॅव द लार्ज मास. ठीक आहे. न्यूक्लियस विल हॅव द लार्ज मास. तो जेव्हा पण आपण त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करतो तर त्या केलेल्या एक्झर्ट झालेल्या फोर्समुळे जे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत त्यांचं मास जास्त असतं म्हणून त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इफेक्ट दिसत नाही. बट जे इलेक्ट्रॉन्स असतात विच हॅव व्हेरी लो मास whenever you will exert a force on atom so it will directly emit. So in a physics these conclusions will be say like this: only negative charge particles of electrons will emit, positively will never emit. Okay. So हे रुदरफोर्डने एक्सप्लेन केलं होतं. सो रुदरफोर्डने बऱ्याच थेअरी आहे बट या थेअरीमध्ये काही फ्लॉज सुद्धा आहेत. आय नो एका सायंटिस्टने एखादा एक्सपेरिमेंट करतोय सो दुसरा सायंटिस्ट त्याच्यावरती फ्लॉज शोधतोय आणि नंतर त्याला रॉंग प्रूफ करून अगेन नंतर नोबेल प्राइज घेतोय. बट एक्सपेरिमेंट जर केले नाही तर खरं काय ते कसं काय कळणार आहे, हो की नाही. सो बेसिकली प्रत्येक सायंटिस्ट एक एक्सपेरिमेंट करत गेलाय आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये जे फ्लॉज होते ते नेक्स्ट अपकमिंग सायंटिस्टने क्लिअर केलेत. सो याच्यातले जे फ्लॉज आहेत ते आपण नेक्स्ट मॉडेलमध्ये बघणारच आहोत. आणि नील बोहर ह्या त्या सायंटिस्टचं नाव आहे ज्या सायंटिस्टने रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटमधले फ्लॉजला करेक्ट केलं. ठीक आहे. आणि त्याने अगेन जे नील बोहर मॉडेल दिलं ते आपण बेसिकली म्हणतो ॲटॉमिक मॉडेल जे आपण यूज करतो. सो आय नो आपल्याला मोस्ट ऑफ द एक्सपेरिमेंट्स नाही उरलेत करायला. सो देर आर सो मेनी इन्व्हेन्शन वी हॅव टू डू. लेट्स सी हाऊ मेनी ऑफ यू विल डू दॅट. सो खूप सारे सायंटिस्टने ऑलरेडी सगळ्याच गोष्टी इन्व्हेंट केल्या. मॅम आपल्याला काय उरलंय. सो खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या स्टील इन्व्हेन्शन करायच्या आहेत. ओके. डोंट वरी, नोबेल प्राइज मिळेल एखाद्याला. ठीक आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू की याच्यातले जे फ्लॉज आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके.